कमकुवत करण्याचा, 25 वर्ष तुमचा मित्र राहिलेल्या पक्षाला कमकुवत करण्याचा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मिळून प्रयत्न केला खरा, पण तुमचा हा विरोधक कधी काळी तुमचा मित्र राहिलेला तो कमकुवत होताना दिसत नाहीये, अधिक शक्तिशाली होताना दिसतोय. मोदींची जादू कायम आहे हे दिसतंय. आता 20 राऊंड बाकी आहे आणि हा. शेवटी तुम्हाला कळेल की मोदीचा ग्राफ हा कमी होत चाललाय. मी मोदीजींच्या विरुद्ध बोलत नाही, कारण एक सगळ्यात चांगलं सोशल इंजिनिअरिंग आणि जातीचं समीकरण यावेळेस अखिलेश यादव यांनी साधलं होतं. आणि जातीच्या समीकरणानंतर सुद्धा जर मोदी आपल्या योगी सत्तेवर येत असतील तर लोक कल्याणकारी राज्यासाठी लोक मतदान करतात. आणि सबसिडी कल्चर आलाय, इंदिराजींचे दिवस पुन्हा येत आहेत असं दिसेल, पण ते मोदीच्या माध्यमातून. तसंच मला जो पॅटर्न दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी चालवला त्याच्यासाठी त्याला बंपर मतदान होतोय. तर एक राजकारणात जे सचिन सावंत झालं, मी झालं, हे आम्ही कार्यकर्ते लोक आहोत. आम्हाला सुद्धा विकासाच्या नावावर पैसे लुटणं आणि हे ते त्याच्यात काही पडलेलं नाही. लोक कल्याणकारी योजना चांगल्या रीतीने लागू झाल्या पाहिजे. याच्यासाठी जर लोक मतदान करत असतील तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. मात्र मोदीजींची मार्जिन ही ट्रिमंडस कमी होत आहे, हे तुम्हाला दिवसाच्या आखऱ्यापर्यंत कळेल. मात्र नाही, जर मार्जिन कमी झाली तर मला वाटतं आजच्या दिवसासाठीच तुमच्यासाठीच आनंद व्यक्त करण्यासाठीच एक चांगलं कारण ठरू शकतं तुम्हाला की मोदींची चला मार्जिन तरी कमी होते. आपण त्यांना पराभूत करू शकलो नाही तर ठीक आहे, पण मार्जिन कमी होते. हा दिलासा निश्चितपणे तुम्हाला मिळेल अशी आशा आहे. आपण बघू, तुम्ही सोबत राहाच, कारण आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचंय. बघू काय काय होतंय. पण आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आता मिलिंद सर आपल्यासोबत वेगवेगळे मान्यवर जोडले गेलेत, त्या सगळ्यांचं आपण आपल्या चर्चेमध्ये स्वागत करूयात. राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते जोडले गेलेत. गजानन निमदेव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि माधव भंडारी आपल्यासोबत जोडले गेलेत, तरुण भारतचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी प्रश्न राजू वाघमारे यांना. राजू वाघमारेजी, महाराष्ट्रातली स्थिती काय आहे त्याच्याकडे आपण नंतर येऊ, पण उत्तर प्रदेशातली स्थिती तुमच्याकरता चांगली नाहीये. पंजाब सारखं एक हाती असलेलं राज्य तुमच्याकडनं जाताना दिसतंय. काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. प्रियंका गांधीजींच्या सभांना आणि रॅलीला ज्या पद्धतीची उत्स्फूर्त गर्दी आपण बघत होतो आणि ती गर्दी अगदी उत्स्फूर्त होती, पण त्याला मतांमध्ये कन्वर्ट आम्ही करू शकलो नाही, हे तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने लोक एकत्र येत होते आणि आमच्या पाठीमागे उभे राहत होते, त्यांना मतामध्ये का कन्वर्ट करू शकलो नाही हे पडलेलं कोड आहे. तर ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पंजाबमध्ये जे घडलं, जे सत्तांतर जे घडलं आणि अमरिंदर सिंगना काढून आम्ही चैनीजींना जे मुख्यमंत्री पद दिलं, तो जो पिरियड होता तो पिरियड खूप निवडणुकीच्या जवळ असल्यामुळे आणि त्यानंतरच्या झालेल्या वादामुळे कदाचित पंजाबच्या जनतेने आम्हाला नाकारलं असावं. कारण ज्या पद्धतीने त्या गोष्टी हाताळण्यात आल्या असं जनतेला वाटलं, कारण जनतेची प्रतिक्रिया त्या पद्धतीची आहे. कारण त्याच्या अगोदर आप एवढी बाजी घेईल असं कुठेच नव्हतं, जोपर्यंत सगळ्या गोष्टी चालू म्हणजे त्या पद्धतीने व्यवस्थित चालू होत्या. पण शेवटच्या त्या 110 दिवसाचा काळ म्हणजे एक 3-4 महिन्याचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे कदाचित पंजाबचा मतदार हा काँग्रेसवर नाराज झाला असावा. माधव भंडारी सरांच्याकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला, आणि तो अशा करता तुम्हाला की काही काळापूर्वीपर्यंत असं म्हटलं जायचं, वाजपेयींच्या काळात भाजपचे नेते असं म्हणायचं की त्यांचं भाषण ऐकायला येतात, मत द्यायला नाही. काँग्रेसचं आता असं झालंय की प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना बघायला आणि ऐकायला येतात लोक, पण मत देत नाहीत. नाही, असं काही झालेलं नाही आणि ते काय प्रत्येक एका इलेक्शनवर आपण असं काही म्हणू शकत नाही. असं पण उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आमचं स्थान जे होतं ते आमच्याकडे तेवढ्या पद्धतीच्या जागा नव्हत्या म्हणा किंवा त्या पद्धतीचं स्थान नव्हतं. त्याच्यामुळे
असं काही बदल एकदम असा झालाय आणि आता सगळीकडे त्याच पद्धतीने गोष्टी होत आहेत अशातला भाग नाही. पण मी सांगितलं की ज्या पद्धतीने प्रियंकाजींच्या रॅलींना आणि सभांना गर्दी होत होत्या, दुर्दैवाने त्याचं रूपांतर आम्ही मतात करू शकलो नाही. पण जी फॅक्ट आहे ती तर आपल्याला स्वीकारावी लागेल. पण त्याचा अर्थ की सगळीकडे अशा पद्धतीने काही गोष्टी झाल्या असं आणि नाही. सगळीकडे अशा पद्धतीने गोष्टी होतील अशातला काही भाग नाही. ठीक आहे. मला माधव भंडारी सरांना बोलायचं आहे. खरं तर सर खूप दिवसानंतर तुम्हाला भेट